एका घरात तर म्हणे म्हणजे हा घडलेला प्रसंग आहे. नवरा बायको दोघेच ते मुंबईला राहत होते. तिथेच त्याची खाजगी कंपनीमध्ये नोकरी होती. सकाळी 10 वाजता ड्युटीला जायचे आणि रात्री 9 वाजता घरी परत. बिचारा थकून जायचा. बायकोला नेहमी काही ना काहीतरी बिमारी होत असायची. गोळ्या औषधे वगैरे चालूच. हा रात्री परत आला की थोडा वेळ बायकोजवळ बसणे, तिला धीर देणे, कंपनी देणे असं तो करीत असे. बायकोला त्याचा खूप आधार वाटायचा. तो रात्री घरी परत आला की तिचं मन भरून यायचं. मग तो तिला थोपटीत असे, तिचं मनोबल वाढवित असे. तिला खूप बरं वाटायचं. ती रडायची, मन मोकळं करायची. तो तिचं ऐकत राही. बरेच दिवस असंच चाललं. पण शेवटी तोही माणूसच ना. एके दिवशी त्याचा संयम ढळला आणि तो तिला फडफड बोलायला. काय दररोज आपण सांगत बसतेस आणि रडतेस ग? शेवटी मीही माणूसच आहे ना. मला कधी माझा मूड नाही का? मी कंटाळून जात नाही का? ऑफिसमध्ये तो एक बॉस आला, नेहमी आम्हाला डॉमिनेट करतो आणि घरात आलं की पुन्हा तुझं दुखून ऐकत राहायचं. मला मन नाही का? तू माझा कधी विचार केलास का? मीही वैतागून गेलो आहे अगदी. कधीतरी हसतमुखानं समोर आलीस का माझ्या पुढे? नेहमी काहीतरी आपलं तोंड वाकडं करते दुर्मुखलेलं. एखाद्या वेळी ठीक आहे, कुणाला काही वाटत नाही. तुझी रोजचीच साडेसाती झाली आहे माझ्या मागे. एवढं कसं कळत नाही तुला? अगं तुझ्यापेक्षा माझी नोकरी महत्त्वाची आहे, कळलं का? ती सोडली तर आपलं कसं होणार? जा तू आपली माहेरी निघून. माझं मी राहीन कसंही, बरं होईल गेलीस तर. असं फडफड बोलून त्याने आपल्या मनातली मळमळ ओकली आणि तो पंख्याखाली शांत बसला. त्याच्या दृष्टीने त्याचं बरोबर होतं. त्याच्या दृष्टीने तो तरी किती काळ शांत राहणार? मग त्याचं बोलणं ऐकून त्याची बायको त्याच्या जवळ आली. बिचारीचे डोळे भरून आले होते. ती हुंदके देऊ लागली. त्याला देखील थोडं फील झालं. तो तिला जवळ घेऊन थोपटू लागला. तेव्हा त्याच्या मायेच्या स्पर्शाने ती एकदम रडू लागली. रडता रडता ती म्हणाली, खरं आहे तुमचं. माझं नशीबच असं. मी तरी काय करू? तुमच्याशिवाय मला कोण आहे हो? तुम्ही जर झिडकारलं तर मी कुठे जाणार? मी वचन देते, उद्यापासून मी तुम्हाला माझं रडगाणं सांगणार नाही. तुम्ही फक्त माझ्याजवळ बसत जा, माझ्याजवळ बसत जा. एवढं बोलून ती डोळे मिटून शांत बसली. त्याला तिचं बोलणं ऐकून एकदम गहिवरून आलं. आपली चूक त्याला कळली. त्याच्यातलं परिवर्तन तिलासुद्धा थोडं जाणवलं. मग दोघेही एकमेकांना अगदी बिलगून बसले. त्याने तिचे अश्रू पुसले. बरेच दिवसानंतर दोघांनाही एकमेकाचं अंतःकरण कळलं होतं. हा तो प्रसंग.